पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जून 2026 रोजी पीएम किसानचा 23वा हप्ता राज्यातील 90.85 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। पश्चिम बंगाल येथील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। यंदा 22 जून ते 4 नोव्हेंबर पर्यंत बरसणार पुरेसा पाऊस, सर्वच पंचांगांमधील नक्षत्रांचा अंदाज। जून बाबत पावसाचा अंदाज, यंदा पावसाचे दिवस कमी असणार, खंड मात्र मोठे। 16 निकषांच्या आधारे अत्याधुनिक यंत्रणा वापरून हवामान शास्त्रज्ञांनी जून मध्ये खंड पडेल आणि जुलैमध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता। आणि आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षी तयार झालेल्या पंचांगांनी हेच भाकीत अचूकपणे तयार केलेलं आहे। राज्याच्या ग्रामीण भागाला मिळणार स्वच्छ पाणी, महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण पेयजल धोरण जाहीर। ग्रामीण भागाला शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा उपलब्ध करून देतानाच भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला आहे। मात्र त्याच वेळी ग्रामीण घरासाठी पाणीपट्टीचं किमान दर 150 रुपये आणि कमाल दर 400 रुपये इतकं निश्चित करण्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलंय। कमी कॅरेटच्या दागिन्यांची खरेदी वाढली, दरवाढीमुळे ग्राहकांचा कल बदलला, एकूण मागणी स्थिर राहण्याचा अंदाज। सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहक 9, 14 आणि 18 कॅरेट दागिन्यांच्या खरेदीकडे वळल्याचं निरीक्षण नुवामा रिसर्चच्या अहवालातून करण्यात आलंय। दर 50 किलोमीटरला आरटीओ ऑफिस, कमी लोकसंख्येच्या ठिकाणी 4 तालुक्यांसाठी एकत्र सेवा। नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना म्हणजेच लायसन आणि इतर सेवांसाठी आता लांबचा प्रवास करावा लागणार नाही। विद्यमान परिवहन कार्यालयापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या भागांमध्ये प्राधान्याने आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन केली जाणार आहेत। कमी लोकसंख्या असलेल्या दुर्गम भागात देखील सोय मिळावी यासाठी किमान 4 तालुके एकत्र करून नवीन कार्यालय देण्याचं नवीन धोरणात्मक निकष परिवहन विभागाकडून निश्चित करण्यात आले। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला, शिवसेना वर्धापन दिनापूर्वी ठाकरेंना धक्का, राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार। शिवसेना उभाटात फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या 6 खासदारांचा आकडा सोमवारी अखेर पूर्ण झाला असून शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे 6 खासदार उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सोडून एकनाथ शिंदे यांचा झेंडा हाती घेणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे हे 6 खासदार मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं समजलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूकंपाने वसमत तालुका पुन्हा हादरला, 12 तासांमध्ये 2 धक्के, पांगरा, शिंदेसह परिसरामध्ये भीतीचं सावट। मिनी समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, शेतकरी भूमिहीन होणार, सुपीक जमीन जाण्याची जास्ती। नव्याने प्रस्तावित जळगाव खान्देश प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या जास्तीने नाचनवेल आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची धाकधूक वाढवली। या महामार्गाच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार नाचनवेल येथील तब्बल 60, आडगाव येथील 31, डोंगरगाव 20, सारोळा 19 आणि कोपरवेल येथील 30 गट गंबर अधिग्रहित होणार असल्याचं स्पष्ट झालंय। लाडकी बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचा हप्ता जमा, 1,77,00,000 महिला ठरल्या पात्र, थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे निधी वितरित। मे महिन्याचा हप्ता 15 जून पासून वितरित केला जात असला तरी तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा SMS प्राप्त झालेला नाही आणि यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। आयुक्त तुकाराम मुंढेच्या नावाची जास्ती, नांदेडमध्ये टपऱ्या बंद, लातूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। तुकाराम मुंढे नांदेड दौऱ्यावर आल्याची अफवा पसरतात मंगळवारी नांदेडमधील पानटपऱ्या बंद झाल्याचं पाहायला मिळालं। आता शेतीच्या सातबारावर महिलांची नावे, राज्य सरकार पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार। जमिनीवर समान मालकी हक्क सुनिश्चित करून शेत जमिनीच्या सातबारावर महिलांची नावे समाविष्ट करण्याची सरकारची योजना आहे। यामुळे पुरुषाला संपूर्ण शेत एकट्याने विकण्यापासून प्रतिबंध होईल। हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तयार केला आहे। सोलापूर जिल्ह्यात महापुराचा गाव, मदतीचा अभाव, माढा तालुक्यातील पशुपालक हैराण, वर्षभरानंतर देखील मदतीची प्रतीक्षा कायम। मागील वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सीना नदीला अवघ्या 8 दिवसांमध्ये 3 वेळा महापूर आला। या महापुरामुळे माढा तालुक्यामधील 17 गावांमधील शेती, घरे आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र पंचनामे होऊन देखील पीडित शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांना अद्याप कोणतीही भरीव प्रमाणातली मदत मिळाली नसल्याची खंत व्यक्त होत आहे। टोल नाक्यांवरील स्थानिक रहिवाशांना दिलासा, वारंवार टोल भरण्याचा त्रास संपला, सरकार आणतंय स्मार्ट उपाय। BRL फ्री तंत्रज्ञानामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज राहणार नाही। स्थानिक रहिवाशांसाठी डिजिटल ई-पास योजना सुरू करण्याचा विचार सुरू आहे। टोल नाक्यांच्या 20 किलोमीटर परिसरातील लोकांना फास्टॅग जोडलेले पास दिले जातील।
गौतमी पाटील थिरकले आणि 100 पैकी 100 गुण मिळाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निकालावर राज्यभर आक्षेप. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये राज्यभरातील विजेत्या गावांची घोषणा होताच अनेक ठिकाणी वाद निर्माण झालेत. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमापासून ते गावातील कथित गैरकारभार आणि अवैध व्यवसायापर्यंत विविध मुद्द्यांवर आक्षेप घेत शेकडो तक्रारी दाखल झाल्यात. त्याची गंभीर दखल घेत शासनाने तालुकास्तरीय मूल्यांकन स्थगित करून आणि राज्यातील 5000 गावांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश दिलेले आहेत. युद्ध संपलं तरी गॅस, किराणा आणि प्रवास महागच राहणार, लगेच दिलासा मिळणार नाही. पुढील काही महिन्यात अन्न महागाईचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. इंधन, डिझेल आणि खतांच्या किरकोळ किमती खाली यायला वेळ लागेल. लाडकी बहीणचे लाभार्थी पुरुष आता 1 कोटी वसूल होणार. अपात्र महिलांकडून मानधन वसूल न करण्याची शासनाचा निर्णय. विविध कारणांमुळे ज्या महिला अपात्र ठरल्यात परंतु या अगोदर त्यांना लाभ मिळाला असला तरी त्यांच्याकडून ही रक्कम शासन परत घेणार नसल्याचं यापूर्वी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. 75,000 रुपयांपर्यंतचं पीक कर्ज तामिळनाडूमध्ये माफ. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय यांनी मंगळवारी शेतकऱ्यांसाठी 75,000 रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची संपूर्ण माफी जाहीर केली आहे. हिमायतनगर तालुक्यामध्ये तुफान वादळी वाऱ्याचा मोठा कहर. डीपी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांसह महावितरणाचे मोठे नुकसान. निकृष्ट कामांच्या चौकशीची मागणी. साईबाबा संस्थानला यंदा 638 कोटी आणि 16 किलो सोन्याची देणगी. संस्थाचे 2024-25 मधील उत्पन्न होते 648 कोटी आणि 16 किलो सोनं, 197 किलो चांदी आणि 3603 कोटींच्या ठेवी. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळणार कफ सिरप. केंद्र सरकारने औषध खरेदीचे नियम बदलले, पालन करणे बंधनकारक. केंद्र सरकारने औषध नियमांमध्ये बदल केले, त्यानुसार औषधे थेट दुकानातून खरेदी करता येणाऱ्या यादीतून कफ सिरपला वगळण्यात आलंय. यवतमाळ जिल्ह्यात 15,000 हेक्टरवरील पेरणीवर दुबार संकट. 15 दिवसात केवळ 21 मिलीमीटर पावसाची नोंद. 20 जून नंतर तयार होणार पावसाची दुसरी विंग. कृषी फिडरचा वीज पुरवठा देखील ठप्प. दरवर्षी धूळ पेरणी करून अनेक शेतकरी अधिक उत्पन्न घेतात आणि यावर्षी देखील हवामानाच्या कुठल्याही सूचनेला न जुमानता लागवड करण्यात आलेली आहे. पाणी आमच्या हक्काचं. धरणांमधील पाण्याचा विसर्ग बंद न केल्यास नदीत उतरून आंदोलन. पिंपळगाव, जोगा, चिल्लेवाडी, एडगाव धरणामधील विसर्गावरून संताप. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यामधील शेतकरी एकवटलेत. गडचिरोली, चंद्रपूरच्या 53,000 हेक्टर शेतीला शाश्वत पाणी. मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. 198 गावांमध्ये शेतकऱ्यांचं भाग्य बदलणार. यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्र. पाऊस मोजण्यासाठी रेनगेज. दुष्काळ आणि अतिवृष्टीची माहिती मिळणार. धाराशिव जिल्ह्यात संसारच नव्हे तर स्वप्न देखील वाहून गेली. पूरग्रस्तांना शासनाच्या 10,000ची अजून देखील प्रतीक्षा. केवळ मल्लमपट्टी नको तर भरीव मदतीची पूरग्रस्तांची मागणी. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. 2 दिवसात भाव घसरले. उच्चांकापासून 29,000 स्वस्त. सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांचा हक्क. उमरी तालुक्यामधील 18 गावांचा पीक विमा अखेर मंजूर. सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्या लढ्याला मोठं यश. शिक्षण, करिअर आणि लाईफस्टाईलमुळे विवाहाचं सरासरी वय वाढलं. आता लग्न 27 ते 31 वयाच्या दरम्यान. बदलती जीवनशैली, करिअरला प्राधान्य, आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भर बनण्याची वाढती इच्छा यामुळे विवाहाच्या पारंपरिक वयामध्ये आता मोठा बदल पाहायला मिळतोय. पूर्वी जिथे मुलींचं वय 22 ते 25 आणि मुलांचं लग्न 25 ते 28 या वयात होत असे, तेथे आता मुलींच्या विवाहाचं सरासरी वय 27 ते 30 वर्ष आणि मुलांचं वय 28 ते 35 वयापर्यंत पोहोचलंय. पोखराच्या विविध योजनांसाठी किनवट तालुक्यामधून 736 अर्ज. 38 गावांमध्ये शेतकऱ्यांचा विविध योजनांना प्रतिसाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.